नमस्कार. मी प्राध्यापक डी ए होनमाने, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर. आज आपण या ठिकाणी SY BCom आणि SY BA या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यापार चक्र म्हणजेच ट्रेड सायकल या विषयावरती विचार मांडणार आहोत. सर्वसाधारणपणे व्यापार चक्र म्हणलं की तेजी आणि मंदी ही आता अगदी निरक्षर माणसाला सुद्धा त्याची माहिती होते. कारण वस्तूंच्या किमती वाढत जातात, म्हणजेच या ठिकाणी तेजीची स्थिती निर्माण होते. या उलट किमती घटत जातात, त्यावेळी त्याला मंदीची स्थिती किंवा किमती कमी होत जाणं म्हणजे त्या ठिकाणी त्याला मंदीची स्थिती म्हणतात. अगदी खेडोपाड्यातील सुद्धा व्यक्तिमंडळी काय नाही हो, तेजी आहे, मोठ्या प्रमाणात जर उत्पादन वाढत असेल, पैसे मोठ्या प्रमाणात येत असतील तर लगेच म्हणतात काय नाही, तेजी आहे, चांगली स्थिती आहे, अवस्था चांगली आहे. पण जर काही किमती मिळत नसतील, त्यांचा तोटा होत असेल, तर मात्र तीच लोक म्हणतात काय नाही बघा, धंद्यात मंदीची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्यायानं वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली तर त्या ठिकाणी तेजीची स्थिती निर्माण होते. या उलट वस्तूच्या किमती जर कमी झाल्या तर त्या ठिकाणी मंदीची स्थिती निर्माण होते. मग हे असं काय होतं, तर सर्वसाधारणपणे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल होतात, या बदलांचा परिणाम मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतील घडामोडींवर होत असतो आणि त्यामुळे व्यापार चक्र हे निर्माण होत असतं. त्या मानानं साम्यवादी जे देश आहेत, या साम्यवादी देशांमध्ये नफ्याची प्रेरणा नसल्यामुळं आणि समाजहिताचा मोठ्या प्रमाणात विचार केला जात असल्यामुळं साम्यवादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ही व्यापार चक्राची स्थिती निर्माण होत नाही. प्रामुख्यानं व्यापार चक्राची स्थिती निर्माण होण्याला मुख्य कारण म्हणजे पुरवठा कमी जास्त होणं, मागणी कमी जास्त होणं आणि या इतरही बाबींचा परिणाम व्यापार चक्रावरती होत असतो. अनेक कारणांमुळे किमती या कमी जास्त होत असतात. याबद्दल काही सिद्धांत सुद्धा मांडलेले आहेत. शुम्पीटर यांचा नवोन्मेष सिद्धांत आहेत. त्याचबरोबर हायेक यांनी सिद्धांत मांडलेले आहेत. प्राध्यापक केन्स यांनी विचार मांडलेले आहेत. हॉट्री यांनी आपले चिरंजन सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी सर्वसाधारणपणे व्यापार चक्र ही सर्वसाधारणपणे भांडवलशाही अर्थव्यवस्था जिथं जिथं आहे त्या अशा देशांमध्ये किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था असणाऱ्या अर्थव्यवस्थांमधून व्यापार चक्रांची परिस्थिती किंवा स्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण होते. कारण या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यानं आर्थिक व्यवहारामध्ये चढ उतार होत असलेले आपल्याला दिसून येतात. मग सर्वसाधारणपणे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन वाढू लागलं की सर्वसाधारणपणे म्हणजे जी निरनिराळे क्षेत्र आहेत या क्षेत्रांवरती सुद्धा त्याचा परिणाम हा घडून येत असतो. म्हणजेच उत्पादन, रोजगार, व्यापार, किंमत पातळी, नफा, मजुरी या घटकांमध्ये एका चक्राकार पद्धतीनं बदल घडून येत जातात आणि या बदलांचा परिणाम म्हणून जे म्हणजे हे जे बदल होतात या बदलांनाच आपण व्यापार चक्र असं म्हटलेलं आहे. म्हणजेच या बदलांच्या परिणामामुळे जर तेजीमध्ये जर स्थिती असेल तर तेजीमध्ये हे बदल वाढत्या दिशेनं बदलत जातात. म्हणजेच नफा वाढतो, रोजगार वाढतो, वेतन वाढतं, मागणी वाढतं, ही सगळी वाढती आशादायक परिस्थिती ही तेजीच्या स्थितीमध्ये निर्माण झालेली असते. या उलट मंदीच्या स्थितीमध्ये सगळी घटती स्थिती ही निर्माण झालेली असते. म्हणजेच वेतन कमी होतं, उत्पादन कमी होतं, रोजगार कमी होतो, मागणी कमी होते. या सर्वांचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्था शेवटी ठप्प होण्याच्या स्थितीला जात असते. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये सगळं उत्पादन वगैरे थांबण्याची स्थिती निर्माण होत असते. या स्थितीला व्यापार चक्र असं म्हटलेलं आहे किंवा मंदीची स्थिती म्हणजे तेजी मंदी या स्थिती अशा स्थिती म्हटलेल्या आहेत. या व्यापार चक्राच्या प्रामुख्याने 4 अवस्था असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच एक तेजीची अवस्था, दुसरी
तेजीकडून मंदीकडे येत असताना अर्थव्यवस्था ती त्या अर्थव्यवस्थेला घसरणीची अर्थव्यवस्था म्हटलेली आहे. म्हणजेच अर्थव्यवस्था घसरणीच्या नांदी लागते. तिसरी अर्थव्यवस्था आहे ती म्हणजेच मंदीची अर्थव्यवस्था. आणि चौथी अर्थव्यवस्था म्हणजेच पुन्हा अर्थव्यवस्थेचं पुनर्जीवन होत असतं आणि ती तेजीकडं वाटचाल करत असते. आणि म्हणून या बाबींचा विचार करता या काही व्याख्या सुद्धा व्यापार चक्राच्या तयार करण्यात आलेल्या आहेत. एच हॅन्सन यांच्या मते अति परावलंबी असणाऱ्या आधुनिक समाजातल्या इतर विभागामध्ये तेजी अगर मंदी पोचवणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या औद्योगिक विभागाचे प्रकटीकरण म्हणजे व्यापार चक्र होय. आता अति परस्परावलंबी म्हणजे समाज आज मग व्यापार असेल, शेती असेल किंवा उद्योग असेल, ही क्षेत्र सुद्धा एकमेकाशिवाय चालू शकत नाही. म्हणजेच एकमेकावरती अवलंबून राहणं यालाच अति परस्परावलंबी असं म्हटलं जात असतं. आणि अति परस्परावलंबी असणाऱ्या या अर्थव्यवस्थेतल्या स्थितीमध्ये एका क्षेत्रामध्ये जर व्यापार चक्र आलं तर व्यापार चक्राची बदल दिसून आले, म्हणजे तेजी झाली किंवा मंदी झाली, तर त्याचे परिणाम इतर क्षेत्रावरती सुद्धा दिसून येऊ लागतात. म्हणून परस्परावलंबी असणाऱ्या आधुनिक समाजातल्या निरनिराळ्या विभागांमध्ये जर तेजी मंदी निर्माण झाली तर त्याचे परिणाम दुसऱ्या विभागावरती सुद्धा घडून येतात. या बदलांनाच सर्वसाधारणपणे व्यापार चक्र असं म्हटलेलं आहे. तर शुम्पीटर याने असं म्हटलेलं आहे की आर्थिक घडामोडींच्या बाबतीत दीर्घकालीन संतुलन स्थितीत तरंगाप्रमाणे घडून येणारे चढ उतार म्हणजेच व्यापार चक्र होय. तरंग म्हणजे जसं पाण्यामध्ये खडा टाकला असता पाण्यामध्ये कमी जास्त अशा लहरी तयार होतात किंवा समुद्राच्या लाटा आपण पाहिल्या असतील. समुद्राच्या लाटामध्ये जो उंच भाग असतो तिथं आपण त्या उंच स्थितीला तेजी असं म्हणतो. ज्या ठिकाणी पाण्याचा भाग खाली जातो तिथं मंदी निर्माण होते. म्हणजे सर्वसाधारणपणे लाट ही अखंड अशी मागं पुढं होत राहत असते. यालाच म्हणजे सर्वसाधारणपणे लहरीसारखं व्यापार चक्र असतं. ते तरंगाप्रमाणे कमी जास्त होत जात असतं. जिथं चढ निर्माण होतं तिथं तेजी निर्माण होते, जिथं खोल किंवा उथळपणा निर्माण होतो त्या ठिकाणी मंदीची स्थिती निर्माण होते. आणि या दोन स्थितींच्या मध्ये पुनर्जीवन आणि घसरण या दोन अवस्था असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच व्यापार चक्र केन्स यांनी सुद्धा व्यापार चक्राची व्याख्या केलेली आहे. केन्स यांनी व्यापार चक्राच्यावरती आपले विचार मांडलेले आहेत. त्या विचारांनाच केन्स यांचे व्यापार चक्रावरचे विचार किंवा सिद्धांत असे म्हटलं जातं. तर केन्स यांच्या मते वाढती किंमत आणि घटती बेकारी या स्थितीला त्यांनी तेजीची अवस्था म्हटली. वाढती किंमत का तर तेजीच्या स्थितीमध्ये वस्तूच्या किमती वाढत चालल्या की उत्पादकाला वाटतं काय नाही आपण उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं पाहिजे, कारण किमती वाढत चाललेल्या आहेत, आपल्याला नफा मिळतो. त्याचा परिणाम काय होतो, तो उत्पादन घटकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढवतो. मग भूमी, भांडवल, श्रम या घटकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. ही मागणी वाढली याचा परिणाम यांचे मोबदले वाढले. म्हणजेच भूमी खंड, वेतन, व्याज हे घटक सुद्धा वाढतात. संयोजकाचा नफा पण वाढतो. म्हणजे संयोजक या सर्व घटकांची मागणी वाढत जाते. परिणामी त्यांचे मोबदले वाढतात आणि उत्पादनही वाढतं. अर्थव्यवस्था तेजीकडे चालते. म्हणजे एकंदरीत ज्यावेळी किमती वाढतात त्यावेळी रोजगार वाढतो आणि पर्यायाने बेकारी कमी होते. आणि म्हणून केन्स याने असं म्हटलेलं आहे की तेजी वाढत्या किमती आणि घटती बेकार अशी असलेली तेजीची स्थिती, किंवा या उलट मंदीच्या स्थितीमध्ये घटते किमती आणि वाढती बेकारी. म्हणजे जर किमती कमी होऊ लागल्या तर तोटा होऊ लागतो. आणि तोटा होऊ लागला की कोणताही कारखानदार किंवा उत्पादक आपलं उत्पादन थोडं कमी करू लागतो. उत्पादन कमी केलं की इतर उत्पादन घटकांच्या मागण्या सुद्धा कमी कराव्या लागतात, कारण कामगार कमी करावे लागतात. त्याचबरोबर म्हणजेच उत्पादनाचे जे घटक आहेत त्यांची मागणी कमी होत जाते. परिणामी त्यांचे मोबदले कमी होत जातात. मोबदले कमी झाले पुन्हा या उत्पादन घटकाकडून जी मागणी केली जात असते ती मागणी सुद्धा कमी होत जाते. आणि मग अर्थव्यवस्थेमध्ये तोट्याचं प्रमाण हे वाढत जातं.
याचा परिणाम म्हणून पुन्हा अर्थव्यवस्था एका विशिष्ट दिशेनं जाऊ लागते. यालाच मंदीची स्थिती म्हटलेलं आहे. म्हणजेच केनच्या मतानुसार वाढती किंमत आणि घटती बेकारी अशी तेजीची स्थिती, याउलट घटत्या किमती आणि वाढती बेरोजगारी अशा असलेल्या स्थितीला तिने व्यापार चक्र असं म्हटलेलं आहे. या व्यापार चक्राच्या 4 अवस्था असतात. त्या म्हणजे तेजी, 2 घसरण, 3 मंदी आणि 4 पुनर्जीवन या व्यापार चक्राच्या अवस्था आहेत. सर्वसाधारणपणे निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी या व्यापार चक्राचा विचार मांडत असताना या व्यापार चक्राची काही वैशिष्ट्ये सुद्धा आपल्यासमोर मांडण्यात आलेली आहेत. या व्यापार चक्राच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यापार चक्राची निर्मिती मोठ्या प्रमाणात निर्माण होते. मी पहिल्यांदाच सांगितलं की साम्यवादी अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार चक्र मोठ्या प्रमाणात निर्माण होत नाहीत. कारण का? आणि भांडवलशाही देशामध्येच व्यापार चक्र मोठ्या प्रमाणात निर्माण होते. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या उत्पादनाच्या पाठीमागं असणारी प्रेरणा. भांडवलशाही देशांमध्ये व्यापार चक्र निर्माण होण्याला म्हणजे उत्पादन घेण्याच्या पाठीमागे नफ्याची मोठ्या प्रमाणात प्रेरणा असते. कारण नफा हा मिळाला पाहिजे. आणि नफ्याच्या ठिकाणी ज्यावेळी उत्पादन घेतलं जातं त्यावेळी उत्पादन किती घ्यावं किंवा समाजाची मागणी किती आहे, इष्ट कोणतं प्रमाण आहे हे पाहिलं जात नाही. या ठिकाणी भल्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करून जास्तीत जास्त नफा मिळवला जातो. अनेक स्पर्धा खेळल्या जातात. याचा परिणाम म्हणून व्यापारचं अतिरिक्त उत्पादन होतं आणि या अतिरिक्त उत्पादनामधून पुन्हा पुन्हा पडून शिल्लक राहायला लागलं की त्यातून मंदी निर्माण होते. म्हणजेच व्यापार चक्र हे मोठ्या प्रमाणात भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतं. सर्वसाधारणपणे समाजवादी जे देश आहेत या देशामध्ये ज्यावेळी वस्तूंची निर्मिती केली जात असते, ही वस्तूची निर्मिती समाजातील घटकांच्या मागणी पुरवठ्याचा विचार करून केला जातो. कारण या ठिकाणी उत्पादनाची जी साधनं असतात समाजवादी देशामध्ये ती सरकारच्या मालकीची असतात आणि सरकार ज्यावेळी उत्पादन घेत असतं समाजासाठी त्यावेळी नफ्या तोट्याचा विचार करत नाही, समाजाच्या हिताचा विचार करून उत्पादन घेतलं जात असतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन उगीचच कारण असताना केलेलं आहे किंवा उत्पादन मागणी असताना कमी उत्पादन केलेलं आहे अशी स्थिती निर्माण होत नाही. मोठ्या प्रमाणात मागणी कमी जास्त प्रमाणात होत नाही, पुरवठा शिल्लक राहिलेली अशी स्थिती निर्माण होत नाही. त्यामुळं साम्यवादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ही व्यापार चक्र निर्माण होत नाहीत. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. हे एक पहिलं वैशिष्ट्य. नंतर व्यापार चक्र हे लहरीसारखे असतात. म्हणजेच कृषी, उद्योग, व्यापार या क्षेत्रात जी व्यापार चक्र निर्माण होतात ती व्यापार चक्र आलटून पालटून ही वारंवार येतच असतात. असं नव्हे की एकदा येऊन गेले व्यापार चक्र आता पुन्हा येणार नाही, असं नाही. म्हणजे आता आपल्याला वाटते पहिल्यांदाच कोरोना आलाय, आता कोरोना गेला की पुन्हा येईल का नाही हे याच्याबद्दल आपण आजही संशय आहोत. पण व्यापार चक्रचा आतापर्यंतचे अनुभव असे आहेत की व्यापार चक्र हे वारंवार एक गेलं की पुढचं येत. म्हणजे एका विशिष्ट दिशेनं तेजीतून आपण घसरणीला लागतो. तेजी आली की एक दिवस घसरण येणार आहे हे ओळखायचंच. घसरण आली की त्यातून मंदीमध्ये आपण जातो व्यवस्थित. मंदीमध्ये गेलं की मंदीमध्ये सुद्धा जास्त काळ आपण राहत नाही. असे काही बदल घडून येतात. मग काही वेळा सरकार जाणीवपूर्वक बदल घडवून आणतं आणि याचा परिणाम म्हणून सुद्धा मंदीतून आपण बाहेर पडतो आणि पुनर्जीवनाची अर्थव्यवस्था निर्माण होते. मग पुनर्जीवनामध्ये थोडीशी उत्साहवर्धक परिस्थिती निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा पुनर्जीवनातून आपण तेजीकडे वाटचाल करत राहतो. म्हणजे पुनर्जीवनाची अवस्था सुद्धा काही दीर्घकाळ राहत नाही. आणि म्हणून व्यापार चक्र हे एकसारखं फिरत राहतं. कमी जास्त तिची मुदत असते. व्यापार चक्राच्या मुदती या काही व्यापार चक्र 2-2 वर्षाची असतात, काही व्यापार चक्र 8, 9, 10 वर्षाची असतात, काही व्यापार चक्र 50 वर्षाची असतात. म्हणजे व्यापार चक्र ठराविक किती कालावधीचं असेल हे सांगू शकत नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे उत्पादनाच्या प्रवृत्तीत बदल कमी जास्त होण्याच्या प्रमाणापर्यंत तरी व्यापार चक्र बदलत नाहीत. म्हणजे सर्वसाधारणपणे शेती उत्पादन हे 4-4 महिन्याच्या बदलानं
आपल्याला त्याच्यामध्ये बदल झालेले दिसून येतात. पण असं ठराविक बदल नाही तो. काही मागणी पुरवठ्याची स्थिती कशी बदलेल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्या स्थितीवरती ही व्यापार चक्र मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. म्हणून व्यापार चक्र लहरीसारखे असतात हे एक दुसरं वैशिष्ट्य आहे. व्यापार चक्र पुनरुद्भवी असतात म्हणजे हे तिसरं वैशिष्ट्य. व्यापार चक्र एकदा येऊन गेले पुन्हा येणार नाही असं नाही. व्यापार चक्र पुन्हा पुन्हा सारखं, हे चक्रच म्हणलेलं आहे ना, चक्र सारखं फिरत असतं. त्या पद्धतीनं तेजी आली की तेजीतनं अवनती येणार म्हणजे घसरण येणार, घसरणीतून मंदी येणार, मंदीतून पुन्हा पुनर्जीवन होणार, पुनर्जीवनातून पुन्हा तेजी, हे सारखं अविरत अखंड जोपर्यंत या भूतलावरती आर्थिक व्यवहार चालू आहेत तोपर्यंत हे चालूच राहणार. आणि म्हणून या पद्धतीने व्यापार चक्र हे पुनरुद्भवी असतात. हे व्यापार चक्राचं तिसरं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे किंमत पातळी आणि उत्पादन यामध्ये जवळचा संबंध आहे आणि त्याचा परिणाम म्हणून व्यापार चक्र घडून येतं. बघा, किमती वाढल्या की त्याच्या पाठीमाग मग उत्पादन वाढवावं अशी प्रेरणा निर्माण होते. आशावादी वातावरण निर्माण होते. किमती वाढू लागल्या की परिणामी भूमी, भांडवल, श्रम, संयोजक या घटकांची मागणी वाढू लागते. परिणामी या घटकांची मागणी वाढू लागली की त्याचा परिणाम म्हणून सर्वसाधारणपणे व्यापार चक्र या घटकांना जास्तीत जास्त किमती दिल्या जातात. उत्साहवर्धक परिस्थिती निर्माण होते. निश्चितच उत्पादन वाढतं म्हणजे तेजीची अवस्था निर्माण होते. म्हणजे किंमत पातळी या उलट कमी जर होऊ लागली तर बरोबर उत्पादकांना तोटा होऊ लागतो आणि उत्पादकांना तोटा होऊ लागला की तो बरोबर उत्पादन कमी घ्यायच्या नादाला लागतो. मग उत्पादन कमी घ्यायला लागलं की तो कामगार कमी करतो, कच्चा माल कमी खरेदी करतो. म्हणजे सर्वसाधारणपणे थोडी थोडी कमी करून तोटा कमी करण्याच्या नादाला तो लागतो आणि त्याच्यामुळं पुरवठा कमी जास्त होण्याच्या स्थितीमध्ये निर्माण होतो. म्हणजे किमतीवरती किंमत बदलली की त्याचा परिणाम पुरवठ्यावरती होत असतो. किंमत म्हणजेच उत्पादन कमी जास्त केलं की पुरवठा कमी जास्त होतो आणि म्हणून किंमत पातळी आणि उत्पादन यांच्यामध्ये जवळचा संबंध आहे तो निर्माण होतो. हे चौथं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे व्यापार चक्र ही निर्माण होत असतात. त्याचबरोबर पाचवं वैशिष्ट्य आहे व्यापार चक्राची प्रत्येक अवस्था ही पुढील अवस्थेला कारणीभूत ठरते. हे एक वैशिष्ट्य आहे. तेजी आल्या त्याचा परिणाम म्हणून तेजीतून मंदी निर्माण होते. काय होतं तेजीमध्ये? सर्वसाधारणपणे तेजीमध्ये नफा वाढू लागतो, किमती वाढू लागतात. मग दुसऱ्यालाही वाटतंय आपल्यालाही नफा मिळाला पाहिजे, तोही त्या पद्धतीनं अनुकरण करतो किंवा त्या पद्धतीचं उत्पादन टाकण्याचा प्रयत्न करतो. मग बँकेकडून कर्ज घेतो, उद्योग टाकतो. मग एकमेकाचं अनुकरण वाढत जातं. हा एक भाग आहे. याबरोबरच तेजी एकदा निर्माण होऊ लागली की भूमी, भांडवल, श्रम, संयोजक या घटकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागते. यांची मागणी वाढू लागली की यांची मोबदले वाढू लागतात. त्यांच्याकडून पुन्हा परत उपभोग्य वस्तूंची मागणी वाढू लागते. म्हणजे शेती, व्यापार, उद्योगधंदे या सर्व क्षेत्रामध्ये वाढत्या मागणीची परिस्थिती निर्माण होते. याचा परिणाम म्हणून सर्वसाधारणपणे तेजी इतक्या प्रमाणात वाढू लागते आणखी उत्पादन या तेजीच्या स्थितीमध्ये शिल्लक पडेल इतपत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. आता त्यातूनही पुढे जर गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली तर ती नुसती गुंतवणूक वाढते, त्याचा गुणात्मक किंवा इतर काही उत्पादनावरती परिणाम मोठ्या प्रमाणात घडून येत नाही. परिणामी त्याचा उलटा परिणाम जाणवू लागतो. उत्पादन शिल्लक पडून राहतं, परिणामी मोठ्या प्रमाणात त्या उत्पादनाला मागणी येत नाही. म्हणजे तेजीमध्ये इतकं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं की ते उत्पादन शिल्लक राहतं. परिणामी उत्पादन शिल्लक राहू लागलं की मग बघा आपल्याला माहीतच आहे बाजारमध्ये एकावर एक फ्री, एक वस्तू घेतली की दुसरं काहीतरी फ्री. अरे फ्री घेतली म्हणजे काय दुसरी वस्तू निर्माण करायला पैसे नाहीत का लागत किंवा उत्पादन खर्च येत नाही का? पण तरी सुद्धा ती वस्तू खपावी म्हणून त्याच्याबरोबर म्हणजे शेवटी हीच अवस्था घसरणीला कारणीभूत आहे. अशा पद्धतीनं जाहिरात करून हे करून की जेणेकरून का करावी लागते जाहिरात किंवा का ती वस्तू फुकट द्यावी लागते तर आपल्या वस्तू मोठ्या प्रमाणात खपाव्यात आणि कसं तरी झालेलं उत्पादन हे आपण विकून मोकळं व्हावं आणि या पद्धतीने मग असे आमिष त्याच्या पाठीमागे जोडली जातात. त्याचा परिणाम हळूहळू दुसरी व्यापारी किंवा उद्योजक याच मार्गाचा वापर करतात
आणि मग प्रत्येकजण आपला शिल्लक साठा खपवण्याचा प्रयत्न करू लागतात. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था, मग कधी कधी मग आपल्याच वस्तू जास्त मोठ्या प्रमाणात खपाव्यात म्हणून मुद्दाम किमती कमी केल्या जात असतात. यालाच कधी कधी प्राइस वार असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे किंमत युद्ध असं म्हटलं जातं. आणि म्हणजेच मग यातून किमती कमी होण्याचा सपाटा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये तेजीतून मंदी ही निर्माण होते. म्हणजेच व्यापार चक्राची प्रत्येक अवस्था ही पुढील अवस्थेला कारणीभूत ठरत असते. त्यानंतर भांडवली वस्तूच्या व्यवसायातील परिणाम हे तीव्र स्वरूपाचे असतात. हे भांडवली वस्तू जे आहेत तर सर्वसाधारणपणे या क्षेत्रातील जो वस्तू आहेत त्यांचा परिणाम म्हणजे उत्पादन, रोजगार, किमती, नफा यांच्या बाबतीत तीव्र स्वरूपाचे बदल घडून येत असलेले दिसून येतात. हे 6वं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर उद्योगधंद्यां औद्योगिक क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्रावरती तीव्र परिणाम होतात. व्यापार चक्राचे जे परिणाम आहेत ह्या औद्योगिक क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्रावरती तीव्र स्वरूपाचे आणि मोठ्या स्वरूपाचे घडून येतात. याचं कारण काय माहिती आहे का? औद्योगिक क्षेत्रात जर समजा अचानक मंदी आली तर उत्पादक आपलं व्यवसाय किंवा आपला उद्योग बंद करून ठेवू शकतो. पण शेती क्षेत्रामध्ये तसं करता येत नाही. शेती क्षेत्रामध्ये जर उत्पादन लावलेलं आहे, ऊस लावलेला आहे किंवा इतर काही पिकं लावलेली आहेत आणि त्यांच्या किमती पडणार आहेत, पडल्या तर ताबडतोब आपल्याला उत्पादन कमी करता येत नाही. पण नंतर नेक्स्ट वर्षी, पुढल्या वर्षी तो शेतकरी उत्पादन ते लावणार नाही किंवा कमी करेल, पण लावलेल्या उत्पादनाला त्याला काय करता येत नाही. म्हणजे कमीत कमी 6 महिने, 1 वर्षभर त्याला त्याचं काही करता येत नाही. तो अल्पकाळ ज्याला म्हणतो आपण, तो संपेपर्यंत त्याला काही करा. दीर्घ कालावधीमध्ये तो बदल करू शकतो, पण अल्प कालावधीमध्ये तो बदल करू शकत नाही. म्हणून शेतकऱ्याला हे नुकसान सहन करावं लागतं. म्हणून कृषी क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणावरती व्यापार चक्राचे परिणाम घडून येतात. औद्योगिक क्षेत्रावरती त्या मानानं कमी प्रमाणात बदल घडून येतात. आणि म्हणून औद्योगिक क्षेत्राचं कसं असतंय, औद्योगिक क्षेत्रात उत्पादनाला तोटा व्हायला आहे, उत्पादन बंद ठेवूया. नफा वाढतोय, उत्पादन वाढवूया. बदल करता येतात. पण अचानक कांद्याच्या किमती वाढवायला लागलेल्या आहेत आणि मग शेतकऱ्याला कमीत कमी कांदा पेरून तो कांदा उगवून आणायला 4 महिने लागतात. आणि ज्यावेळी त्याचं 4 महिन्यानंतर कांदा बाजारपेठेत येईल त्यावेळी पुन्हा त्या कांद्याच्या किमती पडलेल्या असतात. अशी स्थिती. तसं उत्पादकाचं नसतं. उत्पादक काय करतो, किमती वाढायला येतोय किंवा औद्योगिक क्षेत्रातली कारखानदार किमती वाढतात ना, तर मोठ्या प्रमाणात पुन्हा 8 तास वापर जर उद्योगधंदा चालवत असेल तर तो 16 तास त्याचा पिरियड करतो. डबल कामगार लावतो, 24 तास करतो, मोठ्या प्रमाणात दुसरं यंत्र बसवतो आणि उत्पादन वाढवून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल त्वरित लवकर घडवून आणता येतात. त्यामुळं व्यापार चक्रानुसार मंदी आली तर कमी करणं, तेजी आली तर वाढवणं हे औद्योगिक क्षेत्रामध्ये थोडंफार प्रमाणात शक्य आहे. पण कृषी क्षेत्रामध्ये असं करता येत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रावरती व्यापार चक्राचे तीव्र परिणाम जाणवतात. हंगामी पुढचं वैशिष्ट्य असं आहे, हंगामी बदलापेक्षा भिन्न बदल हे घडून येतात. कारण व्यापार चक्र ही हंगामी बदलापेक्षा ही भिन्न असतात. हंगामी बदल कसा असतो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा नियमित असतो. तसं काय असं नसतं की व्यापार चक्र आता व्यापार चक्र हे अशा पद्धतीने बदलणार आहे, ते हे कोणी सांगू शकत नाही. अर्थव्यवस्थेतल्या म्हणजे संपूर्ण जगतातल्या मागणी पुरवठ्याचा परिणाम हा व्यापार चक्रावरती होत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून व्यापार चक्र हे घडून येत असतात. ते हंगामी बदलाप्रमाणे नसतात. पण हंगामी बदलापेक्षा व्यापार चक्रातील बदल हे भिन्न स्वरूपाचे असतात. त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य आहे, चक्रीय बदल अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात पसरतात. म्हणजेच एका क्षेत्रात झालेला बदल, औद्योगिक क्षेत्रात झाला बदल तर आपोआप शेती क्षेत्रातल्या किमतीवरती त्याचा कमी जास्त परिणाम होतो. त्याच्या उत्पादनावरती सुद्धा परिणाम होतो. आणि ऊसाच्या किमती कमी झाल्या, साखरेची किंमत कमी झाली तर त्याचा परिणाम ऊसाला टनाला दर सुद्धा कमी दिले जातात. दर कमी मिळाला की शेतकरी म्हणतो राहून देईल, ऊस लावण्यापेक्षा दुसरं कुठलं तर पीक लावूया. म्हणजे उत्पादनामध्ये सुद्धा त्याचा परिणाम घडून येतो. म्हणजे एक तर औद्योगिक क्षेत्रात बदल झाला की त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावरती होतो. त्याचबरोबर कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रावरती परिणाम झाला, व्यापारावरती परिणाम होतो. जर व्यापारामध्ये औद्योगिक क्षेत्र आणि शेती क्षेत्रामध्ये तेजी आली, वस्तूचं उत्पादन वाढतं, व्यापार निश्चित वाढतो.
परकीय व्यापार सुद्धा वाढवला जातो, पण उत्पादनच वाढलं नाही, उत्पादनच नसेल, व्यापारावरती त्याचे प्रतिकूल परिणाम घडून येतात. म्हणजे क्षेत्रीय चक्रीय बदल हे सर्व क्षेत्रांमध्ये पसरत जातात. इतर क्षेत्र, एका क्षेत्रातील बदल दुसऱ्या क्षेत्रात, एका देशाचा भागातील झालेला बदल हा दुसऱ्या देशाच्या भागात, अशा पद्धतीने सुद्धा बदल घडत जातात. त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य आहे की मंदी दीर्घकाळ टिकते. पर्यायानं तेजी, घसरण, मंदी आणि पुनर्जीवन या 4 अवस्था व्यापार चक्राचे. पण या 4 अवस्थांमध्ये जी मंदीची अवस्था आहे ती अवस्था थोडी इतर 3 अवस्थांच्या मानानं दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. कारण मंदीची अवस्था अशी असते की एकदा जर अर्थव्यवस्था ठप्प झाली तर तिला शिंपीटर यांच्या म्हणण्याप्रमाणे मग नवीन मेष, नाविन्याचा शोध या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. पण नाविन्याचा सुद्धा नुसता शोध निर्माण होऊन चालत नाही, तर त्या शोधाला हळूहळू मागणी निर्माण झाली पाहिजे, दुसऱ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. मग ही मागणी जर यायची असेल तर सरकारनं स्वायत्त गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे. म्हणजे मग रस्ते निर्माण करणं, विमानतळ निर्माण करणं, अशा सारख्या सार्वजनिक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात जर खर्च केला तर तो झालेला खर्च देशातील जनतेच्या हातात येईल. मग जनता हळूहळू उपभोग्य वस्तूंची मागणी वाढवू लागेल आणि त्याचा परिणाम थोड्या थोड्या वस्तूंच्या किमती कमी झालेल्या वाढत जाऊ लागतील आणि अर्थव्यवस्था मग मंदीतून पुनर्जीवनाकडे जाते. पण याच्यासाठी बराच कालावधी जातो. म्हणजे मंदीची स्थिती ही दीर्घकाळ टिकून राहते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे व्यापार चक्राच्या अवस्थांचा ठराविक क्रम असतो. बघा, मी आता सांगितलं तेजी, अवनती, मंदी आणि पुनर्जीवन अशा क्रमानंच व्यापार चक्र फिरतं. व्यापार चक्र तेजी आले आणि त्यातनं पुन्हा अचानक पुनर्जीवन झाले असं होत नाही. तेजीनंतर घसरण किंवा अवनतीच येते. अवनतीतनं अर्थव्यवस्था उलटी तेजीकडे जात नाही. एकदा घसरणीच्या नांदी अर्थव्यवस्था लागली की ती खाली मंदीकडेच येते. अशी उलटी फिरून तेजीकडे कधीच जात नाही. म्हणून व्यापार चक्राचा एक ठराविक क्रम असतो. म्हणजे तेजी, अवनती म्हणजेच घसरण किंवा अवनती आणि घसरण, यातून मंदी, मंदीतून पुनर्जीवन, पुनर्जीवनातून पुन्हा तेजी, अशी चक्राकार गतीनं अर्थव्यवस्था हे नेहमी फिरत असते. त्याचबरोबर व्यापार चक्राचा भिन्न भिन्न कालावधी व प्रकार असतात. व्यापार चक्राचे निरनिराळे कालावधी आहेत. काही व्यापार चक्र 2-2 वर्षाचे असतात, काही व्यापार चक्र 8-9 म्हणजे 10-10 वर्षाचे असतात, काही व्यापार चक्र मोठ्या पद्धती 50-50, 60-60 वर्षाचे असतात. यावरून व्यापार चक्राचे किटचिन व्यापार चक्र की ज्यामध्ये काही कमी कालावधीसाठी बदल होतात, 1-2 वर्षासाठी किंवा वर्षासाठी सुद्धा 40-40 महिन्याचे, 30-30 महिने सुद्धा बदल असतात, त्याला किटचिन व्यापार चक्र म्हणतात. जे जगलर व्यापार चक्र दुसरा एक प्रकार आहे, ते 10-10 वर्षाचे बदल होत असतात त्याच्यामध्ये. म्हणजे व्यापार चक्राचं ती 10-10 प्रत्येक अवस्थेमध्ये 10-10 वर्ष ही निघून जात असतात. त्याचबरोबर तिसरा 30-35 किंवा 50-60 वर्षाचा कालावधी आहे, त्याला क्वाड्रॅटिव्ह व्यापार चक्र असंही म्हटलं जात असतं. म्हणजे या व्यापार चक्राच्या कालावधीनुसार या व्यापार चक्राचे प्रकार पाडले जातात. अशी व्यापार चक्राची वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात. या व्यापार चक्राच्या वरती काही सिद्धांत सुद्धा मांडलेले आहेत. हे व्यापार चक्राच्या सिद्धांतामध्ये हार्ट्रे यांनी चलनविषयक सिद्धांत मांडलेला आहे, तर शिंपीटर यांनी नवप्रवर्तनाचा सिद्धांत मांडलेला आहे. यालाच प्रवर्तनवादी सिद्धांत असंही म्हटलं जातं. तर हायेक यांनी सिद्धांत मांडलेले आहेत. त्याचबरोबर केन्स यांनी आपलं मत या व्यापार चक्रावरती स्पष्ट केलेले आहेत. व्यापार चक्रावरती केन्स यांनी सिद्धांत मांडलेले नाही, पण व्यापार चक्रावरती केन्स यांनी जी मतं मांडलेली आहेत, विचार स्पष्ट केलेले आहेत, त्यांनाच केन्सचे व्यापार चक्रावरचे विचार किंवा व्यापार चक्रावरच्या त्यांचा सिद्धांत असं ही ओळखलं जातं. मग सर्वसाधारणपणे शिंपीटर, हार्ट्रे यांचं काय मत आहे की या प्रत्येक अर्थशास्त्रज्ञांनी व्यापार चक्र कोणत्या कारणांमुळे निर्माण होतं ही त्यांची कारणं निरनिराळ्या पद्धतीने त्यांनी स्पष्ट करून तेजी कशी येते, अवनती कशी येते, मंदी कशी येते, पुनर्जीवन कसं येतं हे स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना त्यांच्या नावाचं त्या सिद्धांताला नाव दिलेलं आहे. सर्वसाधारणपणे हार्ट्रे यांच्या मते बँकांच्या मुळं अर्थव्यवस्थेमध्ये जे व्यापार चक्र निर्माण होतं, म्हणजे चलन म्हणजे पैसा,
या पैशाच्या घटकामध्ये बदल झाल्यामुळे जे कमी जास्त बदल चढ उतार घडून येतात याला चलनजन्य घटनांनुसार बदलणारं व्यापार चक्र हाट्री यांनी याला म्हटलेलं आहे चलनजन्य सिद्धांत. हाट्री यांचा चलनजन्य सिद्धांत किंवा चलन विषयक सिद्धांत असं म्हटलं जातं. त्यांच्या मते चलन विषयक बदल घडवून आणण्याला कोण कारणीभूत असतात तर या व्यापारी बँका. तर त्यांनी निर्माण केलेला पतपैसा कमी जास्त प्रमाणात निर्माण झाला की त्याचा परिणाम मागणी पुरवठ्यावरती कमी जास्त होतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदी निर्माण होत असते असं हाट्रे यांनी म्हटलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे शिंपीटर यांनी अर्थव्यवस्थेमध्ये जे काही ज्यावेळी व्यापार चक्र निर्माण होतात ही व्यापार चक्र कशामुळे निर्माण होतात तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील औद्योगिक व व्यापारी संघटनांमधील जे काही नाविन्य असतं किंवा नवप्रवर्तन असतं हे नवप्रवर्तनामुळंच व्यापार चक्र घडून येतं आणि बदल घडून येतात. मग नवप्रवर्तन म्हणजे काय म्हणजे एखादा नवीन शोध लागतो. हे बदल कसे घडून येतात बघा शिंपीटर यांच्या मते एखादा ज्यावेळी अर्थव्यवस्था स्थिर असते किंवा बदल होत नाहीत त्यावेळी एखादा नवीन शोध लागतो. वापीच्या इंजिनाचा शोध किंवा विमानाचा शोध असे नवीन नाविन्याचा शोध काय. आता जर सोलर एनर्जीचा मोठ्या प्रमाणात या गाड्यांमध्ये वगैरे जर वापर जर वाढला तर निश्चित त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेतल्या व्यापार चक्रावरती घडून आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे असे जर नवीन शोध काय लागले तर पहिल्यांदा एक जो शोध लावणारा नवीन आहे शोधक आहे तो त्याचं उत्पादन चालू करतो. मग त्याचं अनुकरण दुसरे उत्पादक करतात. हळूहळू उत्पादन वाढत जातं. मग त्या उत्पादन घटकांची मागणी वाढत जाते त्याच्या किमती वाढत जातात. म्हणजे नवीन काहीतरी काढलं की त्याचं अनुकरण इतर लोक करतात. उत्पादन वाढवतात. उत्पादन वाढवू लागले की उत्पादन घटक जास्त मोठ्या प्रमाणात मागितले जातात. उत्पादन घटकांच्या किमती वाढतात. मोबदले वाढतात. परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये तेजी निर्माण होते. यातूनच मंदी निर्माण होते. अशा पद्धतीचे विचार या शिंपीटर यांनी मांडलेले आहेत. तर सर्वसाधारणपणे केन्स यांनी जे विचार मांडलेले आहेत म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळी तेजीची अवस्था असते त्यावेळी किमती वाढतात आणि बेकारी कमी होते. वाढत्या किमती आणि कमी बेकारी म्हणजे सर्वसामान्य किमती वाढतात तेव्हा निश्चितच रोजगार वाढतो. का रोजगार वाढतो किमती वाढले की नफा वाढतो उत्पादन वाढतं उत्पादन घटकांची मागणी वाढते. त्याच्यामध्येच उत्पादन घटकामध्येच कामगार हा घटक आला श्रम हा घटक आला त्यांची मागणी वाढते. त्यांची मागणी वाढली की त्यांना वेतन वाढतं मग चांगली स्थिती निर्माण होते. या उलट जर मंदीची स्थिती असेल तर सर्वसाधारण कमी किमती आणि वाढती बेकार. का बेकारी वाढते मंदीच्या स्थितीमध्ये तर वस्तूंच्या किमती कमी होतात नफा कमी होतो. नफा कमी झाला की उत्पादन घटकांना मागणी कमी होते. उत्पादन घटकांना कमी आली की त्या उत्पादन घटकामध्ये श्रम हा घटक आहे त्यालाही मागणी कमी होते. वेतन कमी होतात. उत्पादन कमी केले की कामगार कपात केली जात असते. याचा परिणाम सर्वसाधारणपणे बेकारीवरती होत असतो. म्हणजे बेकारी वाढत असते. कामावर कामगार येण्याचं प्रमाण कमी केलं की बेकारी वाढते. म्हणजे कमी घटती किमती वाढती बेकारी ही मंदीची स्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे व्यापार चक्र ही निर्माण होत असतात. अशा पद्धतीचे विचार सर्वसाधारणपणे केन्स यांनी मांडलेले आहेत. आता या व्यापार चक्रावरती काही नियंत्रणात्मक उपाय योजले जात असतात. हे उपाय 2-3 पद्धतीनं योजले जात असतात. म्हणजे सर्वसाधारणपणे व्यापार चक्रावरती जे काही उपाय योजले जात असतात ते उपाय म्हणजे चलन विषयक उपाय योजले जातात. दुसरा उपाय आहे तो राज्य कोषीय धोरण या माध्यमातून उपाय योजले जातात. तिसरं म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण व्यापार चक्रावरती ठेवलं जातं आणि इतरही काही उपाय आहेत. असे विविध उपायांनी व्यापार चक्र हे नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आता चलन विषयक जे किंवा मौद्रिक उपाय जे आहेत हे मौद्रिक उपाय त्या देशाची मध्यवर्ती बँक ही राबवत असते. आता याच्यामध्ये आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक असल्यामुळं या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये
चलनजन्य किंवा चलन विषयक नीती ही वापरली जात असते. यामध्ये देशाची मध्यवर्ती बँक ही बँक रेटमध्ये बदल करते. त्याचबरोबर खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करते. त्याचबरोबर राखीव निधीच्या प्रमाणात बदल करते. त्याचबरोबर गुणात्मक नियंत्रण करून बदल घडवून आणते. त्याचबरोबर चलनविषयक धोरणाचे इतर काही बाबींचा म्हणजे डायरेक्ट गुणात्मक पत नियंत्रण, सल्ला देणे व्यापारी बँकांना, यासारख्या मार्गांचा वापर करणे. आता बँक रेट म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँक ज्या दराने कर्ज पुरवठा करते किंवा हुंड्यांची पुनर्वटावणी करते त्याला बँक दर म्हटला जात असतो. बँक दर, बँक व्याज म्हणजे बँक रेट आणि इतर खालच्या व्यापारी बँकांतला आपल्यासाठी कर्ज दिली घेतली जातात त्याचा व्याजदर याच्यामध्ये बदल असतात. 1 ते 1.5 ते जास्तीत जास्त 2% बदल असतात, हे लक्षात ठेवा. आणि मग वरचा बँक रेट बदलला की त्याचा परिणाम खालच्या व्यापारी बँकांना सुद्धा आपला व्याजदर बदलावा लागतो. आणि मग त्याचा परिणाम पैशाची किंवा कर्जाची मागणी कमी जास्त होण्यावरती होत असते. जर तेजीची स्थिती असेल तर बँक रेटमध्ये वाढ केली जाते, कारण बँक रेट वाढला की कर्जाचा दर वाढतो. मग लोक विचार करतात, अरे कर्जाचा दर लय वाढलेला आहे, कशाला कर्ज काढा, बघू जरा कर्जाचा दर कमी झाल्यानंतर आपण कर्ज घेऊ. आणि मग पैशाला मागणी कमी होते. पैशाला मागणी कमी असली की सर्वसामान्य तेजीची स्थिती थोडीशी आकडती, म्हणजे घोडं पळतंय ना लगाम वाढायचा, म्हणजे हळूहळू घोडं चालतंय, म्हणजे अशी स्थिती निर्माण होते. म्हणजे तेजीच्या स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे बँक रेटमध्ये वाढ केली जात असते. त्याच उलट मंदीची स्थिती असेल तर बँक रेटमध्ये घट केली जात असते. आणि परिणाम बँक रेट म्हणजे व्याजाचे दर कमी होतात. व्याजाचे दर कमी झाले की सर्वसाधारणपणे इतर ज्या बाबी आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये बदल होत जातात. आणि मग हे बदल झाले की अर्थव्यवस्थेमध्ये इतर प्रगती सर्वसाधारणपणे बदल होत जातात. आणि या बदलांचा परिणाम म्हणून सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडून येतात. म्हणजे सर्वसाधारणपणे मंदीच्या स्थितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेटमध्ये घट करते आणि व्याजाचा दर कमी करते. व्याजाचा दर कमी झाला की कर्ज स्वस्त होतात. कर्ज स्वस्त झाली की त्याचा परिणाम, कारण पैशाला मोठ्या प्रमाणात मागणी केली जात असते आणि मग सर्वसाधारणपणे मोबदले कमी, त्याचा परिणाम मोबदल्यांवरती होऊन मोबदले कमी जास्त प्रमाणात होतात. परिणामी अर्थव्यवस्थेतील व्यापार चक्रावरती नियंत्रण आणलं जातं. खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री हा दुसरा उपाय. म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या जवळचे शेअर्स देशातल्या व्यापारी बँकांनी किंवा देशातील लोकांना सुद्धा विकते. जर तेजीची स्थिती असेल तर पैशाचं प्रमाण त्यांच्याकडचं काढून घेण्यासाठी ही खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची विक्री करते. याउलट मंदीची स्थिती असेल तर पूर्वी घेतलेले कर्ज रोखे परत केले जातात असतात किंवा त्यांचे मोबदले देऊन किंवा व्याजासहित परत करून, की जेणेकरून देशातील अर्थव्यवस्थेतला पैसा कसा वाढेल हे पाहिलं जात असतं. आणि खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करून तेजी मंदी नियंत्रणात आणली जाते. त्याचबरोबर राखीव निधीच्या प्रमाणात बदल केले जातात. आता राखीव निधी म्हणजे काय, तर देशाच्या प्रत्येक व्यापारी बँकेला बँकेच्या कायद्यानुसार, म्हणजे बँकेचा कायदा कुठला, तर 1949 साली आपल्या देशातील व्यापारी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण केलं. आणि त्यानुसार जे बँक नियम ठरवण्यात आले, या ठरवलेल्या नियमानुसार म्हणजे बँकेच्या देशातील प्रत्येक व्यापारी बँकेला कायद्यानुसार किंवा संकेतानुसार, संकेत म्हणजे ठरवून घेतलेलं आहे की हे काय ठरवलेलं आहे, तर या व्यापारी बँकांकडे जी रक्कम जमा झालेली आहे त्या जमा झालेल्या ठेवीपैकी काही ठराविक टक्के भाग देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे राखीव निधी म्हणून ठेवावाच लागतो. याला राखीव निधी असं म्हटलेलं आहे. मग हा राखीव निधी कमी जास्त केला की बँकांकडच्या ठेवीकडचं प्रमाण कमी जास्त, म्हणजे ठेवीसाठी जो काय कर्जदारांची मागणी कमी जास्त मागणी पूर्ण करता यावा म्हणून बँकेकडनं रोखता आणि लाभता हे प्रमाण जे ठेवलेलं आहे याच्यामध्ये बदल करावे लागतात. हे प्रमाण बदललं की त्याचा परिणाम देशातल्या पैशावरती होतो, पैसा कमी जास्त होऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून तेजीच्या स्थितीमध्ये राखीव निधीच्या प्रमाणात वाढ केली जाते, कारण पैसा कमी करायचा असतो. याउलट मंदीची स्थिती असेल तर राखीव निधीच्या प्रमाणात घट केला जातो आणि मंदीची स्थिती आटोक्यात आणली जाते. त्याचबरोबर चलनविषयक धोरणामध्ये गुणात्मक पत नियंत्रण सुद्धा राबवून देशाची मध्यवर्ती बँक ही सर्वसाधारणपणे
चलनविषयक धोरण हे कमी जास्त प्रमाण म्हणजे व्यापार चक्र हे आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर राजकोषीय धोरण. आता राजकोषीय धोरण म्हणजे जे काय देशाचं आपण निवडून दिलेले खासदार आमदार असतात हे धोरण चालवत असतात. या धोरणांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणले जातात. यालाच राजकोषीय धोरण असं म्हटलं जात असतं. याच्यामध्ये कर धोरणात बदल केला जात असतो, सार्वजनिक खर्चामध्ये बदल केला जात असतो, सरकारच्या कर्ज धोरणामध्ये बदल केला जात असतो, अंदाजपत्रक धोरणामध्ये बदल केला जात असतो. कधी कधी चलनं सुद्धा बदलली जात असतात. जसं आता मोदीनं अचानक नोटाबंदी केल्या, नोटाबंदी ज्याला म्हणतो, त्याचा परिणाम सुद्धा होत असतो. आपण सर्वजण ते जाणतात. उत्पादन पद्धतीत बदल घडून आणले जातात आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा सर्वसाधारणपणे व्यापार चक्र कमी जास्त होऊ शकतो. थोडक्यात कर विषयक धोरणामध्ये तेजीची स्थिती असेल तर सर्वसाधारणपणे कराचे दर वाढवले जातात, जुन्या कराचे दर वाढवले जातात, नवीन कर बसवले जातात. याउलट मंदीची स्थिती असेल तर सर्वसाधारणपणे मंदीच्या स्थितीमध्ये कराचे दर कमी केले जात असतात किंवा नवीन कर बसवले जात नाहीत की जेणेकरून देशातील लोकांच्या हातात पैसा मोठ्या प्रमाणात राहील. सार्वजनिक खर्चाचे तसंच आहे. सार्वजनिक खर्च म्हणजे सरकारचा खर्च. तेजीची स्थिती असेल तर सरकार खर्च कमी करते की आपल्या खर्चाच्या माध्यमातून केला जाणारा उधळपट्टी किंवा पैसा जो खर्च होतोय तो कमी प्रमाणात करतो. याउलट मंदीची स्थिती असेल तर सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढवला जातो आणि तेजी मंदी नियंत्रणात ठेवली जाते. त्यानंतर कर्ज विषयक धोरण म्हणजे सरकार घेत असलेलं कर्ज. मग जर सरकारनं तेजी असेल तर सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज घेतं. आणि देशांतर्गत कर्ज, देशातील व्यापारी बँका किंवा नागरिकांच्याकडून घेतलेलं कर्ज हे देशातल्या देशात मोठ्या प्रमाणात कर्ज घेतं की जेणेकरून देशातील लोकांची रोखता कशी कमी होईल, त्यांची मागणी कशी कमी होईल, या गोष्टीचा विचार सरकार कर्ज विषयक धोरणामध्ये राबवत असतं आणि कर्ज वाढवतं. याउलट मंदीची जर स्थिती असेल तर पूर्वी घेतलेले कर्ज परत केली जात असतात सगळ्याच, की जेणेकरून देशातील नागरिकांच्या हातातील पैसा कसा वाढेल आणि मागणी कशी वाढेल हे सरकार बघत असतं. त्याचबरोबर अंदाजपत्रकीय धोरण. आता सर्वसाधारणपणे अंदाजपत्रक धोरणामध्ये थोडा बदल केला आहे. इंग्रज कालावधीपासून आपल्या देशामध्ये 1 एप्रिल म्हणजे 31 मार्चला वर्ष संपत होतं आणि 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक म्हणजे वर्ष ठरवलं जातं. हे चालूच आहे. पण जे अंदाजपत्रक निश्चित केलं जातं ते पूर्वी 27-28 फेब्रुवारीला हे निश्चित व्हायचं. आता मात्र 1 फेब्रुवारीला अंदाजपत्रक मोदी आल्यापासून मोदीने हे नियम बदललेले आहेत. मोदी सरकारनं हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग याच्यामध्ये तेजीची स्थिती असेल तर शिल्लकीचं अंदाजपत्रक तयार केलं जातं. मंदीची स्थिती असेल तर सर्वसामान्य तुटीचं अंदाजपत्रक तयार केलं जात असतं आणि व्यापार चक्रावरती हे कमी जास्त बदल घडवून आणले जात असतात. त्याचबरोबर चलन मूल्य बदलणे म्हणजे तेजीच्या काळात चलन मूल्य म्हणजे इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशातील चलनाचं मूल्य बदलतं. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचं मूल्य बदलतं. असा कमी जास्त बदल करून निर्यातीवरती, वस्तूच्या निर्यातीवरती किंवा व्यापारावरती कमी जास्त बदल करून व्यापार चक्रावरती नियंत्रण हे आणण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याचबरोबर उत्पादन पद्धतीत काय कधी कधी बदल घडवून आणले जात असतात. उत्पादन पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी सरकार कधी कधी चालना देणं, कधी कधी जास्त नियंत्रण घालणं आणि आधारभूत किमती ठरवून देणं यासारख्या मार्गांचा वापर करून उत्पादन पद्धतीमध्ये बदल घडवून आणले जात असतात आणि व्यापार चक्रामध्ये बदल केले जात असतात. इतर उपायामध्ये सुद्धा किंमत स्थिरीकरण केली जात असते. त्याचबरोबर खरेदी शक्ती, देशातील लोकांची खरेदी शक्ती वाढवणे किंवा कमी करणे याचा विचार केला जात असतो. बेरोजगारी विमा योजना राबवल्या जात असतात आणि त्याचाही परिणाम थोडाफार प्रमाणात होत असतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात साम्यवादी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. का तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात जी प्रेरणा असते ती नफ्याची प्रेरणा असते आणि या नफ्याच्या प्रेरणेमुळं मग इतर कोणत्याही नीतिमत्ताच्या तत्वाचा विचार न करता किंवा इतर कोणतेही उत्पादन उगाच शिल्लक पडतंय कशाला वाढवा असा विचार न करता मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. याचा परिणाम म्हणून व्यापार चक्र निर्माण होतं. या उलट साम्यवादी देशामध्ये देशातील जनतेचा हिताचा विचार करून उत्पादन घेतलं जात असतं. कारण साम्यवादी देशामध्ये उत्पादनाची जी साधनं आहेत ती साधनं सरकारच्या मालकीची असतात आणि अशा देशात सरकार देशातील लोकांच्या हिताचा वापर करतो. तिथं नफा होतोय का तोटा होतोय, फायद्या तोट्याचा विचार केला जात नाही.
आणि म्हणून अशा वेळी देशातील लोकांच्या मागणीनुसार पुरवठा निर्माण केला जात असतो. परिणामी साम्यवादी देशामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार चक्र निर्माण होत नाही, थोड्याफार प्रमाणात नियंत्रण आणू शकतो. धन्यवाद.